मे महिन्यामध्ये जर लग्न असेल आणि ते जर घरातलं लग्न असेल तर इतकी धावपळ होते ना, आणि त्याच्यामध्ये ही मे महिन्याची गरमी खरंच अक्षरशः हालत पूर्ण बेकार होऊन जाते. बट थँक गॉड आपल्याकडे AC ट्रेन आहे तर थोडं रिलीफ तरी वाटतं. तर 1 तासाचा प्रवास आमचा खूप छान झाला आणि त्या प्रवासामध्ये बाबू झोपून गेला. तर फायनली पोचलो आम्ही दादरला. दादरवरून टॅक्सी पकडली आणि आम्ही पोचलो आमच्या घरी. माझ्या मोठ्या दादाचं लग्न होतं, तर त्याच्यासाठीच आम्ही आलो होतो घरी. तर इकडे आल्यानंतर ना बाबू सुरुवातीला खूप त्रास देत होता, कोणाकडेच जात नव्हता, पण नंतर नंतर तो सगळ्यांशी मिक्स झाला. संध्याकाळी मस्त अशी ना हळदीची लगबग सुरू झाली. मी पाटाभोवती रांगोळी काढली तांदळाने आणि मग फायनली दादाला हळद लावायला घेण्यात आली. तर इकडे मी मस्त अशी त्याची हळद नाचवली. माझ्यासोबत त्यालाही नाचायला घेतलं आणि खूप जास्त एन्जॉय केलं आम्ही, कारण हे आमच्या घरातलं मोठ्या भावाचं पहिलंच लग्न होतं. तर आम्ही सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केला त्याच्या हळदीमध्ये. कितीतरी वर्षानंतरला आमची सगळी दोडके फॅमिली एकत्र आली होती, सगळे फॅमिली मेंबर्स आले होते, त्याच्यामुळे खरंच खूप भारी वाटलं. एक एक करून सगळ्यांनी दादाला हळद लावून घेतली आणि खरंच थोडासा इमोशनल मोमेंट होता हा, कारण की आम्ही कधीपासून वाट बघत होतो की कधी लग्न होणार, कधी लग्न होतं. तर फायनली त्याचं लग्न होत आहे. तर खरंच खूप छान वाटत आहे. आम्ही सगळ्यांनी असे येल्लो साड्या, सगळ्या माणसांनी मुलांनी येल्लो कुर्ते घातले होते, तर खूपच भारी वाटत होतं. एकदम हळदीचा माहोल वाटत होता. नंतर बांगडीवाला आला, मस्त अशा बांगड्या भरून घेतल्या. तर इथे अशा पद्धतीने ना सगळे आजूबाजूवाले, सोसायटीवाले, फॅमिली मेंबरने एकत्र असा छानपैकी डान्स केला आणि अगदी भारी झाली हळद. आणि आम्ही तर इतका एन्जॉय केला की सिरियसली हा दिवस आम्ही कधीच नाही विसरणार. तर चला, हळद अटेंड केल्यानंतरला मध्यरात्री आलो आम्ही घरी. तर ह्याच्या पुढचे पण ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील लग्नाचे, तर ते पण नक्की बघा. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.